पक्ष सोडून दिला. काय एवढं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. आता मुद्दा राहिला स्वतंत्र पक्ष कोणी काढू शकतो. हल्ली काय अनेक पक्ष आपण काढू शकतो. कदाचित पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल. पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही. मग तो कुठलाही समाज असेल. आपल्या पुढ्याची उदाहरण आहे की काही काही समाजाने वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळे पक्ष काढले. ते कितपत चालले, कितपत त्यांना यश मिळालं, त्याचा लेखाजोखा त्यांनी घ्यावा. पण त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल. पण त्यांनी ते म्हटलं म्हणून ते काय ताबडतोब पक्ष काढतील असं काय मला तर काय वाटत नाही. पण त्यांनी आपलं सांगितलं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊया की स्वर्गीय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे, एवढंच याचा अर्थ आहे असं मला वाटतं. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. आगामी मुंबई महापालिकेसंदर्भामध्ये ही भेट असल्याची चर्चा सुरू आहे. मला काही कल्पना नाही त्यांची भेट झाली की नाही हे सुद्धा काही मला माहिती नाही. परंतु फडणवीस साहेब भेटत असतात त्यांना, ते फडणवीस साहेबांना भेटतात, शिंदे साहेब पण त्यांना भेटतात. राजस्थानचे राज्यपाल वैभव बागडे नाशिकला होते आणि त्यांनी नाशिकमध्ये वक्तव्य केलेलं आहे की जी संविधानाची प्रत आहे त्या संविधानाच्या प्रतीमध्ये काही महापुरुषांचे फोटो होते, देवी देवतांचे फोटो होते, ते नंतर बघण्यात आले. आता ते पुन्हा छापावे, कोण काय करते बघू, अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडली. आता मी ते वर्तमानपत्रामध्ये आता राज्यपाल महोदय आहे तर मी त्याच्यावर जास्त काय कॉमेंट करणं बरोबर नाही. परंतु मी पहिल्यांदाच ऐकलं. आता खरं आहे का खोटं आहे, त्यांच्याकडे ते असं कोणीतरी म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे त्या संविधानाची प्रत आहे. मग ठीक आहे, तर ते बघा काय करायचं ते. आणि अशा पद्धतीने छापणार असेल तर काय मला विरोध करायचं काय कारण आहे. उलट मी सांगेन की त्याच्यामध्ये जर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फोटो नसतील तर त्यांचे फोटो छापून टाका. कारण त्या संविधानाच्या मध्ये जे इक्वॅलिटी आणि सगळ्यांना महिलांपासून तर दलितांपर्यंत सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम जे केलंय ते काम संविधानापूर्वी 100 वर्ष अगोदर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंनी केलं. त्यांचेही फोटो छापले, आनंद आहे. देवी देवतांच्या मला काय विरोध करायचं काय कारण नाही. पण ते त्यांनी आता पाहतील काय आहे ते, त्याच्याबद्दल अधिक काय बोलणार. पण ते करणार असतील तर मी सजेशन मात्र करीन. नावं किंवा आणखी काय आता देव सुद्धा आता तिरुपती मंदिर अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे आपल्या इथलं. किंवा महाराष्ट्रातलं म्हटलं तर आमचा विठोबा, आमचा विठ्ठल आहे, तुळजाभवानी वगैरे वगैरे. पण ठीक आहे. फक्त राहुल सोलापूरकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे. आता त्यांनी बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये अडचणी झाली. मला वाटतं असं योग्य आहे अशा पद्धतीचं वक्तव्य? मला असं वाटतं की ते राहुल सोलापूरकर ज्या अर्थी ते भांडारकर संस्थेमध्ये काहीतरी काहीतरी सभासद होते किंवा कुठल्या पदावर होते त्या अर्थी ते विद्वानग्रस्त आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. पण ह्या लोकांनी सुद्धा कधी कधी जे आहे आपल्या मर्यादा कुठपर्यंत आपण काय बोलायचं ते सांभाळलं पाहिजे. ते जेव्हा म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज त्या औरंगजेबाला लाच देऊन बाहेर तिथून निघाले, त्या खरोखरच डोक्यामध्ये तिडीक निर्माण झाली. कोण माणूस आहे म्हटलं हे असं बोलणारे, कोण आहे ती अशी? अरे औरंगजेब अख्खा हिंदुस्थानचा राजा, त्याला काय कोण लाच देणार, काय लाच देणार? आणि तिथे लाच जर समजा दिली असती समजा तर लहानसा जो आहे संभाजी त्याला महाराजांनी जे आहे काशीला काही कुठेतरी ठेवलं दुसरीकडे. आणि महाराज जेव्हा कसे तरी पोहोचले गडावर तेव्हा जिजामाता त्यांना विचारतात की माझा शंभू राजा कुठे आहे, आणि डोळ्यात पाणी त्यांचे, तर हा इतिहास आहे.
लाच दिला असतं तर आरामात फिरत फिरत आले असते सगळ्यांच्या समोर. काही आपलं काहीतरी इतिहास बदलायला कोणी तुम्हाला अधिकार दिला इतिहास बदलण्याचे? बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आता लिहिलं असेल पुराणामध्ये की जे विद्वान पुरुष असतात ते काही ब्राह्मण असतात. पण आता आपण पाहिलं की जो मेहनत घेतो, परमेश्वरानं बुद्धी सगळ्यांना सारखी दिलेली आहे. त्या बुद्धीचा चांगला वापर जे जे करतात असे कुठल्याही समाजात आलेली जे लेकरं आहेत, माणसं आहेत, ती किती मोठी झालेली आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.